हां विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नवोदय प्रवेश परीक्षे संदर्भात 2020 च्या पुस्तकात जी काही नमुना उदाहरणे दिलेली आहेत, नमुना प्रश्न दिलेले आहेत आणि इतर स्वाध्याय 8.1 किंवा इतर उदाहरणं पाहणार आहोत। तर बघा, या पूर्वी आपण लांबी, वस्तुमान, धारकता, चलन इत्यादी विषयी माहिती पाहिलेली आहे आपण आणि याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले। तर आता आपण जास्त न काही बोलता आपण डायरेक्ट उदाहरण सोडवायला सुरुवात करू। बघा, नमुना प्रश्नामध्ये पहिलं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। 3 घनमीटर तेलाने 300 मिलीलीटर क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील? आता बघा, इथं तुम्ही गणित झालं की लगेच व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं, हे ध्यानात ठेवायचं। बघा, 3 घनमीटर तेलाने, तेल किती आहे? 3 घनमीटर, आणि आपल्याला बाटल्या किती ml च्या भरायच्या? ml म्हणजे मिलीलीटरच्या भरायच्या। किती? 300 मिलीलीटर। म्हणजे आपल्याला या 3 घनमीटरचा अगोदर कशात रूपांतर करावं लागेल? मिलीलीटर मध्ये रूपांतर करावं लागेल। त्याशिवाय आपल्याला ते बाटल्यांची संख्या काढता येईल का? निश्चितच येणार नाही। म्हणून आपल्याला अगोदर 3 घनमीटर बरोबर, आता तुम्हाला माहित आहे का डायरेक्ट मिलीलीटर करता येईल का? आपल्याला अगोदर घनमीटरचं काय करावं लागेल? लिटर मध्ये रूपांतर। आणि मग तुम्हाला माहित आहे का, 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर। हे लक्षातच ठेवा, 1 घनमीटर बरोबर किती लिटर? 1000 लिटर। 1 घनमीटर बरोबर किती लिटर? 1000 लिटर। आणि म्हणून आपल्याला इथं 3 घनमीटर बरोबर किती लिटर? तर बघा, 3 गुणिले 1000 म्हणजेच काय झालं? 3000 लिटर। एकक लिहायला विसरायचं नाही। काय अडचण आहे का? पण जरी मी लिटर मध्ये इथं रूपांतर केलं घनमीटरचं, पण आपल्याला लिटरच्या बाटल्या भरायच्यात का? नाही भरायच्या, बरोबर। 3 लिटरची किंवा 300 लिटरची बाटली भरायची का? नाही। तर त्या बाटलीमध्ये आपल्याला किती औषध भरायचंय? पाणी असेल, औषध असेल, आपल्याला काय पण भरायचं आहे। किती मिलीलीटर? 300। म्हणून आपल्याला काय करावं लागेल? या लिटरचं पुन्हा मिलीलीटर मध्ये रूपांतर करावं लागेल। म्हणून बघा, 3000 लिटर बरोबर काय बनवायचं आपल्याला? मिलीलीटर। लहानाचं मोठं बनवायचं का मोठ्याचं लहान बनवायचं? लिटर मोठं असतं की नाही, आणि मिलीलीटर बनवायचे म्हणजे काय? लहान बनवायचे। म्हणून काय करावं लागेल आपल्याला? गुणाकार। मग कितीनं गुणायचं? तर तुम्हाला माहित आहे, मिली, सेंटी, डेसी आणि लिटर, 1000। म्हणून आपल्याला इथं 3000 ला कशानं गुणावं लागेल? 1000 ने गुणावं लागेल, बरोबर। मग आता शून्य असले की काय अडचण नाही। 1 2 3 4 5 आणि 6, 1 2 3 4 5 आणि 6, आणि 3 1 3। मग अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल? हे मिलीलीटर झालं। आता मिलीलीटर मध्ये रूपांतर झालं। मग मिलीलीटर मध्ये रूपांतर केल्यानंतर आपलं उदाहरण झालं का? निश्चितच नाही झालं। तर आपल्याला काय करावं लागेल? आणखी किती बाटल्या भरतील हे पाहायचंय, बरोबर आहे की नाही? मग किती बाटल्या भरतील? एकूण किती आहे मिलीलीटर? बरोबर, असलेले बाटल्यांची संख्या काढू आपण, किती बाटल्या भरतील ते। एकूण किती मिलीलीटर आहे? एकूण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष। बघा, मग 30 लाख मिलीलीटर आहे। आणि मग आपल्याला 30 लाख मिलीलीटर मध्ये 300 ml च्या किती बाटल्या भरतील असं विचारलंय। मग भागाकार करावं लागेल आपल्याला। 30 लाख भागिले 300, हे दोन्ही ml मध्ये आहे, मिलीलीटर मध्ये। मग हे 0
हे शून्य, हे शून्य, हे शून्य. खाली जेवढे शून्य असतील तेवढे वरचे शून्य कटू शकता. 3 1 3 आणि 1 2 3 4, 1 2 3 आणि 4. मग आता इथे एकक काय लिहिणार, मिलीलीटर वगैरे लिहिणार का नाही. आपण बाटल्या किती भरतील असं विचारलंय, म्हणून किती बाटल्या भरतील तर 10,000 बाटल्या भरतील. तर असं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणून समजलं नाही. आता दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण बघा. एक मोटार 100 मीटर अंतर 6 सेकंदात जाते तर तिचा ताशी वेग आहे. बघा एक मोटार आहे, ती 100 मीटर अंतर किती वेळात जाते, 6 सेकंदात जाते. तर तिचा आपल्याला कसा वेग काढायचा आहे, ताशी वेग म्हणजे बघा इथे सेकंद दिले, आपल्याला वेग तासामध्ये काढायचा आहे. काही घाबरायचं नाही. लक्षात घ्या, हे उदाहरण एकमान पद्धतीनं सोडवू शकता, हे उदाहरण त्रैराशिकनं सोडवू शकता. मग आपल्याला कसं सोपं जात आहे तसं आपण सोडूयात. आपण बघा इकडे लक्षात घ्या. अगोदर 6 सेकंदाचं आपल्याला माहित आहे की नाही. मग आपण ताशी वेग विचारला म्हणजे एका तासाचे सेकंद किती ते काढूया अगोदर. हे बघा 1 तास बरोबर आपल्याला सेकंद काढायचे. एका तासा म्हणजे मिनिट किती 60 आणि एका मिनिटामध्ये सेकंद किती 60. म्हणून एकूण सेकंद 60 गुणिले 60 बरोबर 3600 सेकंद. 3600 सेकंद. आता बघा त्याच्या आपल्याला सेकंदामध्ये रूपांतर केलं. आता 100 मीटर अंतर 6 सेकंदात जाते तर आपल्याला 36 सेकंदात किती जाते, 3600 सेकंदात म्हणजे 3600 सेकंदात ती मोटार किती जाईल हे पाहायचं आहे. आता बघा कसं करणार मग आपण हे. एकतर त्रैराशिक किंवा एकमान पद्धतीने कसं सोडूया. बघा आता आपल्याला किती सेकंदात पाहिजे, 3600 सेकंदात. आता बघा एका सेकंदातला अगोदर सोडवायचं. एका सेकंदात कसं करणार आपण सांगा मला. 100 मीटर 6 सेकंदात. मग एका सेकंदात 100 भागिले 6 आणि किती सेकंदात पाहिजे, किती सेकंदात, 1 तासात म्हणजे 3600 सेकंद गुणिले 3600. याच्या खाली एक असतं 6 1 6 6 6 36, त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे काय आलं 100 गुणिले 600. बघा 100 गुणिले 600 आणि याचं उत्तर काय येईल 1 2 0 आणि इथले 2 4 1 2 3 4 आणि 6 1 6. पण कशात येणार आहे, कारण हे मीटर मध्ये होतं म्हणून उत्तर मीटर मध्ये आलं. बघा मीटर मध्ये आलं. मग किती आलं, एकक दशक शतक हजार 10,000 60,000 मीटर आलं. मीटर. मग असा पर्याय आहे का पाहावा लागेल आपल्याला मीटर मध्ये. तर तिथं मात्र 60,000 मीटरचा पर्याय नाही. मग आपल्याला याचं रूपांतर किलोमीटर मध्ये करावं लागेल. मला सांगा बरं 1 किलोमीटर बरोबर किती मीटर, बरोबर 1000 मीटर. म्हणजे 1000 मीटर बरोबर किती किलोमीटर, 1 मीटर. मग आपल्याला इथे सुद्धा बघा मीटरचं किलोमीटर करायचंय. लहानाचं मोठं का मोठ्याचं लहान, नक्कीच लहानाचं मोठ्या एककात रूपांतर करायचं. मग भागायचं बघून यायचं, नक्कीच भागायचं. कशाला भागावं लागेल आपल्याला. मग बघा हे बरोबर याच्याच पुढे मी 60,000 मीटरचं किलोमीटर मध्ये करतो. हे 60,000 भागिले 1000 का भागायचं, त्यांचा परस्पर संबंध 1000चा आहे म्हणून हे 3 शून्य आणि वरचे 3 शून्य बरोबर 60 किमी. काय आलं, किमी म्हणजे किलोमीटर. आता असा पर्याय का बघायचा आहे, कुठं आहे पर्याय, पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. आणि आता बघा मी हे असं सांगितलं एकमान पद्धतीनं, हे लिहून घ्या, पॉज करा, लिहून घ्या. आणि आता लगेच दुसरी पद्धत सुद्धा सांगतो. त्रैराशिक पद्धतीने हे गणित कसं सोडवणार. तर बघा तुम्ही आताच पाहिलंय 1 तास म्हणजे किती सेकंद 3600. मग मी कसं लिहिणार, हे बघा अंतर
आणि वेळ. 100 मीटर अंतर हे सगळं मीटर मध्ये आहे का, मीटर अंतर आणि ही सेकंदामध्ये. म्हणून 100 मीटर अंतर जायला किती वेळ लागतो, 6 सेकंद. तर आपलं नीट लक्षात घ्या. तर आपल्याला किती सेकंदात ताशी वेग काढायचा आहे, म्हणजे किती वेळात ताशी सेकंदामध्ये सांगायचं. 1 तास म्हणजे 3600 सेकंदामध्ये किती अंतर जाईल, म्हणजे ताशी वेग झाला. आता म्हणून इथं ताशी वेग बरोबर किंवा 1 तासात कापलं जाणार अंतर बरोबर काय करणार, तिरकस गुणाकार बरोबर. 100 गुणिले हे तिरकसाची जोडी लावायची, 3600 भागिले हे राहिलेलं सिंगल 6 6 1 6 6 6 36 आलं की नाही आपलं तेच आणखी. पण हे कशात आलं, अरे 6 1 6 हे कशात आलं, कशात, मीटर मध्ये. मग आपल्याला मीटरचं काय करावं लागेल, किलोमीटर. तर किलोमीटर करताना 60,000 भागिले 1000 3 0 3 0 आणि हे काय झालं मग 60 किलोमीटर. बघा कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी काय फरक पडत नाही. समजलं की नाही. धन्यवाद.